नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। टिप्स फॉर टीईटीच्या अंतर्गत आपण टिप्स फॉर टेट ही एक सिरीज चालू केलेली आहे। टिप्स फॉर टेट या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत 8 व्हिडिओज पाहिलेले आहेत। या 8 व्हिडिओज मध्ये आपण प्रत्येक विषयामध्ये काय अभ्यास करायचा, काय नाही आणि कोणते पुस्तक वाचायचे हे सर्व एकदम व्यवस्थितपणे पाहिलेले आहे। ते आतापर्यंत पाहिलं नसेल तर पाहून घ्या। टिप्स फॉर टेट सिलेबस अशी एक प्लेलिस्ट आहे, ती चेक करा, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला मिळून जाईल। आणि टिप्स फॉर टेटच्या अंतर्गतचा आजचा हा 9वा व्हिडिओ आहे। या 9व्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयामध्ये काय अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा नाही, कोणतं पुस्तक वापरायचं एवढं सर्व आणि विशेष म्हणजे यातला सर्वात एकदम डीप मध्ये सिलेबस सुद्धा पाहणार आहोत। आता ज्यावेळेस 2017ला टेटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये याचे प्रश्न प्रत्येक पेपर मध्ये नव्हते, एका पेपर मध्ये होते तर एका पेपर मध्ये नव्हते आणि असे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले गेले होते। एका पेपर मध्ये जास्त, एका पेपर मध्ये प्रश्नच नाहीत किंवा दुसऱ्या पेपर मध्ये जास्त किंवा कमी अशा प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते। मग आता येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा ज्यावेळेस 2022 मध्ये परीक्षा होईल त्यावेळेस याचं वितरण किंवा मार्कचं जे वेटेज आहेत एकदम व्यवस्थितपणे होऊन जाईल। पण तुर्तास 2017च्या दृष्टिकोनातून प्रश्न काय विचारले होते किंवा सिलेबस कसा होता तो 4 टप्प्यामध्ये होता। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांवर आधारित प्रश्न विचारले होते। मग आता हा अभ्यास कसा करायचा तो आपण एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। पहिल्यांदा भौतिकशास्त्रामध्ये काय विचारलं होतं, भौतिकशास्त्रामध्ये कसे प्रश्न विचारले होते ते आपण पाहू। आता भौतिकशास्त्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे काही वैज्ञानिक उपकरणं आहेत ते वैज्ञानिक उपकरणं आणि त्यांचा उपयोग यांवर आधारित प्रश्न होते। मग आता हा घटक कसा करायचा यांवर आधारित प्रश्न पडलेले आहेत। मग हा घटक कुठून अभ्यासायचा तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये। जेवढे काही वैज्ञानिक उपकरणं होते ते आपण टीईटीला अभ्यासलेले आहेत। आपण त्याचा एक व्हिडिओ टाकला होता। जेवढे काही वैज्ञानिक उपकरणं आहेत आणि त्यांचे उपयोग एकदम सविस्तरपणे पाहिलेले आहेत, अभ्यास केलेले आहेत, तो व्हिडिओ पहा, त्यातले उपकरण आणि त्यांचा उपयोग लिहून घ्या, म्हणजे यांवर आधारित एकही मार्क जाणार आहे। मग नंतर भौतिकशास्त्रामध्ये आणखीन प्रश्न कसे विचारले गेले होते, टेनोमीटरचा उपयोग काय आहे, वायूची गती कशी मोजली जाते, हे जे काय उपकरण आहेत त्या उपकरणांच्या व्हिडिओ मधून हा अभ्यास होऊन जाणार आहे। पण ज्या काही भौतिक राशी आहेत, सदिश राशी, अदिश राशी यांवर सुद्धा प्रश्न आहेत। भौतिकशास्त्रामध्ये पुन्हा गती, ध्वनी, प्रकाश यांवर आधारित सुद्धा प्रश्न आहेत। मग आता गती म्हणजे काय, गतीचे किती प्रकार आहेत यांवर आधारित प्रश्न आहेत। हे सर्व आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, म्हणजे बेसिक लेवलचे प्रश्न आहेत। ढग म्हणजे काय, ढगांची निर्मिती कशी होते, ढगामध्ये काय असतं यांवर आधारित साधे प्रश्न आहेत। पुन्हा धातू आणि अधातूंवर आधारित बरेचसे प्रश्न पाहायला भेटतात। हे सर्व भाग भौतिकशास्त्राचा आहे, म्हणजे बेसिक कन्सेप्टवर प्रश्न विचारलेले आहेत। पुन्हा आहे रसायनशास्त्र। रसायनशास्त्रामध्ये काय विचारलेले आहे, रासायनिक अभिक्रिया, मूलद्रव्य, अणुवस्तुमानांक, अणुअंक, प्रोटॉन, न्यूट्रॉन, पुन्हा मूलद्रव्य किती आहेत, पुन्हा त्यांची रासायनिक अभिक्रिया कशी आहे, कोणती रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर काय होते यांवर आधारित प्रश्न आहेत। बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, एकदम साधे आहेत। आपल्याला साधे प्राथमिकचे सुद्धा पुस्तक वाचले तर ते कव्हर होऊन जातात। म्हणजे आता यांवर प्रश्न कशा प्रकारचे आहेत, धूर हे याचे उदाहरण आहे, कोक मध्ये किती कार्बन असते, असे साधे प्रश्न आहेत। मग पुन्हा रासायनिक अभिक्रिया, कोणती रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर काय घडते, असे साधे प्रश्न आहेत। संयोजक काय असते, रेणुसूत्र, अणुसूत्र, पुन्हा रासायनिक सूत्र यांवर आधारित प्रश्न आहेत। मग त्यानंतर आहे आरोग्यशास्त्र। आरोग्यशास्त्रामध्ये जीवनसत्व, प्रोटीन यांच्या अभावामुळे होणारे रोग, आता कावीळ, जीवाणू, विषाणू कशामुळे होतं किंवा जीवाणू आणि विषाणूजन्य यांमुळे होणारे रोग, त्यांवर उपाय, कोणती चाचणी कशासाठी केली जाते किंवा या चाचणीचा शोध कुणी लावला किंवा जे काही औषध आहे या औषधाचा शोध कुणी लावला किंवा हे औषध कुणी बनवले, कोणत्या प्रकारची लस कोणत्या शास्त्रज्ञाने बसवली किंवा बनवली यांवर आधारित आपल्या आरोग्यशास्त्रामध्ये प्रश्न पाहायला भेटतात, म्हणजेच विज्ञानामध्ये। आता यामध्ये विविध प्रकारचे रोग आहेत, या रोगांची निर्मिती किंवा या रोगांचा स्रोत, म्हणजे हा रोग सर्वप्रथम कोठे पाहायला भेटतो, मग तो रोग पाहिल्यानंतर किंवा रोग झाल्यानंतर त्यांवर उपाय काय केला गेला होता, त्याचा शोध कुणी लावला, त्यांवर कोणतं औषध कुणी शोधून काढलं। मग आता सध्या कोरोना चालू आहे, मग कोरोनाचे प्रकार, यांमध्ये कोरोनाची सुरुवात कुठून झाली, कोरोनाचे वेगवेगळे कोणते प्रकार कोणत्या देशामध्ये पडले, त्यांची नावे,
यांवर आधारित आरोग्यशास्त्रामध्ये प्रश्न पाहायला मिळतात। आता जीवशास्त्रामध्ये संपूर्ण सजीव सृष्टी यांमध्ये मानव आहे, प्राणी आहे, वनस्पती आहे यांवर आधारित प्रश्न आहेत। एकदम साधे साधे प्रश्न होते। रात्री सक्रिय असणारा प्राणी कोणता प्राणी पृथ्वीवर जास्त वर्ष जगतो, असे साधे प्रश्न होते। जैवविविधता काय असते, जैवविविधतेचे प्रकार, पुन्हा त्याच्यामधले वेगवेगळे प्रश्न, तो घटक, पुन्हा तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ, पुन्हा ज्या काही संस्था आहेत वैज्ञानिक संस्था यांवर आधारित जीवशास्त्रामध्ये प्रश्न होते। मग आता जो काही आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हा घटक आपल्याला कुठून करायला मिळेल? मग आता हा विज्ञानचा अभ्यास करायची जास्त काळजी करायची गरज नाहीये, जास्त डोकं लावायची गरज नाहीये, इकडे तिकडे भटकण्याची गरज सुद्धा नाहीये। आपण विज्ञानचे जुन्या पुस्तकांवर आधारित, प्राथमिकच्या पुस्तकांवर आधारित 3री ते 8वीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ पहा। त्यानंतर आपण वैज्ञानिक शाखा, त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास, पुन्हा वैज्ञानिक उपकरण, त्यांचा उपयोग, असे व्हिडिओ टाकलेले आहेत। विज्ञानचे 10 ते 12 व्हिडिओ आहेत, म्हणजे 10 ते 12 प्लस व्हिडिओ आहेत, जास्ती सुद्धा असू शकतात। ते व्हिडिओ पहा, त्याच्यातून फायदा होईल। पहिली गोष्ट कुठली झाली, जे काही आपण जुन्या पुस्तकांवर आधारित टीईटीला लागणारे व्हिडिओज टाकले होते, म्हणजे ते नोट्सचे व्हिडिओ टाकले होते, ते पाहून घ्या, ते 100% उपयोगाला येणार आहेत। प्लेलिस्ट चेक करा, टीईटी सायन्स प्लेलिस्ट म्हणून आहे, ती चेक करा, त्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील। सायन्सचे सगळे व्हिडिओ आहे टीईटीला लागणारे, फक्त जुन्या पुस्तकांवर आधारित आहेत। एक प्रकार तो झाला। आता दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, जे काही 6वी पासून 10वी पर्यंत विज्ञानचे नवीन पुस्तक आहेत, हो नवीन पुस्तक, ते पुस्तक घ्यायचे, त्याच्यातले वाचायचे, नोट्स काढायचे, एकदा दोनदा वाचा, तुमचा विज्ञानचा प्रश्न एकदम मिटून जाईल। हे जे काही प्राथमिकचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र यांचा एकदम सखोलपणे आणि व्यवस्थितपणे अभ्यास होऊन जाईल। जे काही प्रश्न विचारले गेले आहेत बेसिक लेवलचे आहेत, या प्राथमिकच्या पुस्तकातून कव्हर होऊन जातात। जर तुम्हाला विज्ञानचा आणखीनच अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मार्केटमधलं विज्ञानचं कोणतंही पुस्तक घेऊ शकता, ह्याच लेखकाचं घ्यावं असं काही नाहीये, पण त्याच्यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, आरोग्यशास्त्र यांचा भाग असलाच पाहिजे। कारण कसं आहे, मार्केटमध्ये भौतिकशास्त्राचं वेगळं, रसायनशास्त्राचं वेगळं, जीवशास्त्राचं वेगळं असे पुस्तकं मिळतात। हे सगळ्यांचं एकत्रीकरण भेटलं तर सर्वात चांगलं, पण त्याच्यापेक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्राथमिकचे पुस्तकं। बस आपल्या टेटसाठी याच्यापेक्षा जास्त किंवा पुढलं असणार नाहीये। आणि विज्ञानामध्ये कुणाला नोबेल पुरस्कार मिळाले त्याची एक लिस्ट करा, म्हणजे आपला विज्ञानचा अभ्यास परिपूर्ण होऊन जाईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या अभिप्राय कळवायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करून त्यानंतर शेअर करा, आणि हा व्हिडिओ पाहून किंवा हे व्हिडिओज पाहून तुमचा काही फायदा होत असेल किंवा खरंच जर काही फायदा झाला असेल असं वाटत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा वाजवा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील।